आझाद मैदानावरील ऐतिहासिक विजयाचा कडेगाव तालुक्यात जल्लोष। कडेगाव तालुक्यात एक मराठा लाख मराठा पाटील पाटीलचा नारा। आझाद मैदानावर सुरू असलेल्या ऐतिहासिक उपोषणाच्या रणांगणावर मंगळवारी राज्य सरकारने मराठा संघर्षाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आणि काही मागण्यांचा GR ही देण्यात आला। ही वार्ता कडेगाव तालुक्यात पोहोचताच गावोगावी मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला। तोंडोली, खेराडेवांगी, नेवरी, एतगाव, हिंगणगाव, बुद्रुक, शाळगाव, सोहोली, शिवाजीनगर, शिवणी, वांगी, कडेपूर, भिकवडी खुर्द, चिंचणी, मोहित्यांचे वडगाव, असद, शिरसगाव आदी गावात तरुण कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे यांच्या तालुक्यातून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे। हैदराबाद गॅझेट जसं मंजूर झाले तसेच सातारा व औंध गॅझेटही 1 महिन्याच्या कालावधीत मंजूर करून घेतील असा विश्वास तालुक्यातील बांधवांनी व्यक्त केला। मराठा समाजाच्या बांधव भगव्या टोप्या व उपरण्यांसह रस्त्यावर उतरले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, पाटील पाटील, दादा दादा, एक मराठा लाख मराठा या गर्जनांनी ग्रामीण भागातील चौक दणाणून गेले। कडेगाव शहरात मराठा समाज बांधवांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते। आमचा लढा यशस्वी झाला, मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलं अशी भावनिक प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट मंजूर केले। सातारा गॅझेट व औंध गॅझेट लवकरच मंजूर होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय। तसेच मराठा बांधवांवर झालेल्या केसेस माघारी घेण्यात आल्या। या निर्णयानंतर गावोगावी युवकांनी नाचत गात भगव्या पताका फडकवत गावोगावी जल्लोष साजरा केला। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। दिनांक 27 तारखेला सुरू झालेलं हे आंदोलन 29 तारखेला आझाद मैदानावर धडकलं होतं। 29 तारखेपासून उपोषण चालू केलं होतं। ते उपोषण 5 दिवसानंतर 4 वाजता, काल 4 वाजता, 5व्या दिवशी काल 4 वाजता हे उपोषण सांगता समारंभात यशस्वीपणे पार पडलं। या यशस्वी झालेल्या आंदोलनात बहुतांशी मागण्या मान्य झाल्या। यापैकी निजामशाही आधिपत्याखाली असलेली महाराष्ट्रातील गावं आणि जिल्हे हे हैदराबाद गॅझेट मधून निकाली निघालेत। हैदराबाद गॅझेट मान्य केल्यामुळं संपूर्ण त्या भागातला संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखल्यास पात्र झालेला आहे। तसंच सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट हे एका महिन्यात तांत्रिक दुरुस्ती करून हे लागू होणार आहे। तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा या सर्वसाधारणपणे कुणबी मराठा आणि कोकणासह परिसर हा औंध संस्थान आणि सातारा गॅझेट मध्ये पूर्ण होणार आहे। एका महिन्यात याचा निकाल अंमलबजावणीच करण्यात येणार आहे आणि बरेचसे GR काढलेत। 15 कोटी रुपये जवळ आजपर्यंत जे मराठा समाजात बलिदान दिलेल्या, मराठा समाजात बलिदान झालेल्या बांधवांसाठी गेलेत आणि त्यांच्या वारसांना नोकरीस पात्र ठरणार आहेत ते। तर आज हे झालं ते आपल्या गावातले बरेच कार्यकर्ते जे मुंबईला गेले त्यांचा सुद्धा आभार आणि त्यांनी दिलेलं श्रेय योगदान त्याबद्दलही सर्वांचा आभार। आज मला वाटतंय हे 3ऱ्या वेळेला आंदोलन करण्यात येते। मराठा भगवा हा आपल्या महाराष्ट्र सरकारला झुकायला लावणारा हा एक गट आहे। एक मराठा आंदोलकांनी एकत्र येऊन या सरकारला वठणीवर कसं आणायचं हे एकदा जरांगे साहेबांनी ठरवलं
आणि त्याप्रमाणे सरकारला शेवटी झुकावं लागलं. हैदराबाद संस्थानच्या गॅझेट प्रमाणे मागण्या मान्य केलेल्या आहेत. मराठ्यांना हा आरक्षण देण्याचा बहुमान किंवा मान्य केलेले आहे. त्यांनी कुणबी म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे सातारा संस्थानमधील औंध सातारा जिल्ह्यातील औंध संस्थान या सातारा आणि औंध या दोन्ही संस्थांचेही 1 महिन्याच्या आत आपल्याला अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्या या ठिकाणी गावातले काही बरेच लोक, पोपट सारखे बरेच, राजूनाना सारखे आणखी काही बरेच कार्यकर्ते मुंबईला जाऊन धडक देऊन आलेत. आपली थोडीशी अल्पशी मदत दिलेली आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रीय लोकांनी यामध्ये कडाडून विरोध करायला आपण आता सरसावलं पाहिजे. आता सरकार झुकलेलं आहे. या ठिकाणी आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि इथून पुढे एकजुटीने राहिलं पाहिजे. मराठ्यांना हा न्याय मिळाला हा केवळ जरांगे पाटलांच्यामुळं. त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं आणि या वेळेला पहिल्यांदा त्यांना आश्वासन दिलं ते पाळलं गेलं नाही आणि म्हणून त्यांना दुसऱ्यांदा आंदोलन करावं लागलं. यामध्ये अनेक महाराष्ट्रातली गावं सामील झाली. हे भगवा वादळ आता कुठं थांबणार नाही आणि थांबू दिलं जाणार नाही असं त्यांनी ठणकावून सरकारला सांगितलेलं आहे. आपण या वादळामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. आपल्या लहान मुलांचा, आपल्या भविष्यातील तरुण पिढीचा यामध्ये मोठा फायदा होणार आहे आणि आपल्याला हा लाभ जर मिळवायचा असेल तर आपण इथून पुढं सदैव एक साथ राहिलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे. वास्तविक मराठा हा कुणबीच आहे हे ठणकावून सांगण्यासाठी अभ्यास करणारी मंडळी, या सर्व मंडळींचं मी आपल्या गावाच्या तर्फे आभार मानतो. कारण हे सिद्ध करणं एवढं सोपं नव्हतं. हैदराबाद संस्थानचं रेकॉर्ड काढलं, सातार मधलं रेकॉर्ड काढलं, औंध संस्थानचं रेकॉर्ड तपासलं, पूर्वीच्या काळच्या भाषांतरित केलं, भाषामधले संस्कृत वगैरे काही असतील, मोडी लिपी असतील त्याचं ट्रान्सलेशन केलं लोकांनी आणि हा जवळजवळ 5-6 वर्षापासून चाललेला लढा आज यशस्वी झालेला आहे. आपण त्यांना एकत्रित येऊन पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि सरकारने मान्यता दिलेले त्यांनी ती कार्यवाही करावी असं मी त्यांना आवाहन करतो. केवळ आश्वासन न देता हे प्रत्यक्ष कारवाईत उतरावं आणि त्याच्यासाठी आता आपण एकजूट झालेलो आहोत. इथून पुढे आपली एकजूट कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. जरांगे पाटील साहेबांचं, जरांगे पाटील साहेबांचं, एक मराठा, एक मराठा, जरांगे साहेब हम तुम्हारे, जरांगे साहेब हम तुम्हारे. गावातल्या ज्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झालं होतं ते गुन्हा सुद्धा सरकारनं काल मागे घेण्याचा GR काढलाय.